नमस्कार, मी संदीप राजगोळकर TV9 मराठीच्या डिजिटलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। सध्या संपूर्ण देशभरात प्रामुख्याने जगभरात चर्चा आहे ती ह्यूमन मेटॅप्न्युमो व्हायरसची, अर्थातच HMPV ची। सोशल मीडिया असेल किंवा मेनस्ट्रीम मीडिया असेल, सगळीकडे बातम्या किंवा रील्स बनतायत त्याच विषाणूबाबतच्या। प्रामुख्याने या व्हायरसचा जन्म झाला तो पुन्हा एकदा चीनमध्येच, अर्थातच ज्यावेळा कोरोना व्हायरस आला होता तो देखील चीनमधूनच त्याचा उगम झालेला होता आणि HMPV चा उगम देखील पुन्हा एकदा आता चीनमधूनच झालेला आहे। महत्त्वाचं आहे हा एक्सप्लेनर करण्याचं कारण म्हणजे HMPV हा जो विषाणू आहे तो आता येऊन पोचलेला आहे महाराष्ट्राच्या वेशीवर। याचं कारण असं की कर्नाटकमध्ये त्याचे 2 रुग्ण आढळलेले आहेत आणि गुजरातमध्ये त्याचा 1 रुग्ण आढळलेला आहे, जेणेकरून ही दोन्ही राज्य आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राच्या शेजारी आहेत। मी हा एक्सप्लेनर सुरू करण्यापूर्वी पहिल्यांदा तुम्हाला खरं तर सांगतो की या विषाणूबाबत कुणी घाबरून जाऊ नये असं आवाहन सगळ्या डॉक्टर्सनी केलं आहे। तेच आवाहन TV9 मराठी देखील करतं। घाबरून जाऊ नका, मात्र सावधगिरी बाळगा। याचं कारण असं, कोरोना व्हायरस ज्यावेळेला आलेला होता त्याची जी लक्षणं आहेत तशीच काहीशी लक्षणे या HMPV देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यामध्ये त्या कोरोनाच्या काळामध्ये जशी आपण सगळ्यांनी काळजी घेतली होती तशीच काळजी या व्हायरसबाबत देखील घेणं खरं तर गरजेचं आहे। पहिल्यांदा सांगेन मी 3 रुग्णांबाबत। जे 3 रुग्ण भारतामध्ये पहिले आढळले आहेत ती सगळी लहान बाळं आहेत। म्हणजे गुजरातमध्ये तिसरा जो रुग्ण आढळला त्या बाळाचं वय आहे 2 महिने। बंगळुरूमध्ये कर्नाटकमध्ये जी 2 पेशंट आढळले त्या बाळांची वय आहे 3 महिने आणि 8 महिने। खरं तर 3 महिन्याचं जे बाळ होतं बंगळुरूमधलं त्याच्यावर उपचार करून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आणि गुजरातमधलं जे 2 महिन्याचं बाळ होतं त्याच्यावर देखील उपचार करून त्याला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। मात्र बंगळुरूमध्ये 8 महिन्याचं जे बाळ आहे जो पेशंट आहे त्याच्यावर मात्र अजून उपचार सुरू आहेत आणि तो चांगला प्रतिसाद देतोय उपचारांना असं देखील सध्या सांगण्यात आलं आहे। हे 3 रुग्ण आढळल्याची माहिती जी आहे ती ICMR मार्फत अधिकृतरित्या देण्यात आलेली आहे। महत्त्वाचं आहे की मास्क घातलं पाहिजे, हस्तांदोलन जे आहे म्हणजे हातात हात मिळवणं जे आहे ते टाळलं पाहिजे, शिंक आली खोकला आला तर त्या संदर्भात काळजी घेतली पाहिजे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजेत। अशा ज्या काही उपाययोजना आहेत त्या सगळ्यांनी पाळल्या पाहिजे असं आवाहन खरं तर सगळ्या डॉक्टर्सनी केलेलं आहे। महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांना काही वेळापूर्वी सांगितलं की याबाबत महाराष्ट्र राज्य सरकार सतर्क आहे आणि बैठक देखील लवकरच आरोग्य मंत्रालयामार्फत महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्रालयामार्फत घेतली जाणार आहे, ज्यामध्ये सगळे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित असणार आहेत आणि डॉक्टर्स देखील उपस्थित असणार आहेत। कारण कोरोना व्हायरस ज्यावेळेला आला त्यावेळेला एक मोठी भीती लोकांमध्ये होती, मात्र तशी भीती HMP व्हायरसबाबत लोकांनी बाळगू नये असं आवाहन सगळीकडे सध्या केलं जात आहे। प्रामुख्याने विचार केला तर जी मोठी शहर आहेत त्या शहरांमधल्या नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आणि या व्हायरसचा बळी सगळ्यात जास्त कोण होतं तर ज्यांची इम्युनिटी पॉवर कमी आहे, प्रामुख्याने लहान बाळं जे आहेत ती खरं तर आईच्या दुधावरच ते अवलंबून असतात, त्यामुळे त्यांच्यामध्ये काही प्रमाणामध्ये इम्युनिटी पॉवर कमी असते, काही निरोगी नसतात काही बालकं, त्यांनी काळजी घेणं गरजेचे आहे। त्याचबरोबर जी वयस्कर मंडळी आहेत म्हणजे ज्येष्ठ नागरिक जे आहेत म्हणजे त्यामध्ये महिला आल्या पुरुष आल्या त्यांनी देखील काळजी घेणं खरं तर गरजेचं आहे। अजूनपर्यंत तरी प्रवासासाठीची कुठलीही ॲडवायझरी केंद्र सरकारकडून किंवा राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही। मात्र दुसरं एक अपडेट असं आहे, उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराजमध्ये आपल्याला माहिती आहे येत्या सोमवारपासून महाकुंभमेळा भरणार आहे, ज्या कुंभमेळ्यामध्ये कोट्यवधी भाविक जे आहेत ते सहभागी होणार आहेत। दाखल व्हायला आता सुरुवात झाली आहे खरं तर प्रयागराजमध्ये। तिथं एक 100 बेडचं हॉस्पिटल सध्या तरी तयार करण्यात आलं आहे, पण दुसरीकडं काही संतांनी किंवा महंतांनी एक पत्र लिहिलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि त्यांनी अशी मागणी केली आहे की चीनमधून जे येणारे पर्यटक असतील, भाविक असतील किंवा जे महंत असतील त्यांच्यावर पूर्णपणे बंदी घालावी, त्यांना प्रयागराजमध्ये म्हणजे येण्याची परवानगी देण्यात येऊ नये अशी देखील मागणी संतांनी काही केली आहे। त्यामुळे त्या बाबतीत देखील पुढच्या काही तासांमध्ये किंवा 2-3 दिवसांमध्ये केंद्र सरकार नक्कीच या बाबतीतला निर्णय जाहीर करू शकतं। मात्र HMPचे हे 3 रुग्ण जे आढळलेले आहेत त्यांची प्रकृती सध्या तरी ठीक आहे, कुठलीही काळजी करण्याचं कारण नाही। दुसरं महत्त्वाचं, जे 3 रुग्ण आढळलेले आहेत त्यांची कुठलीही ट्रॅव्हल हिस्ट्री नाही आहे। म्हणजे आपल्याला माहिती आहे की कोरोनाचा जो पहिला रुग्ण सापडला होता तो केरळमध्ये सापडलेला होता आणि तो भारतामध्ये परदेशातून आलेला होता आणि त्यानंतर त्याची खरं तर जी टेस्टिंगसाठी त्याची जे काही म्हणजे लागणारे ज्या काही त्याच्या टेस्ट होत्या त्या पुण्यामध्ये करण्यात आल्या होत्या। तसंच आता या 3 बाळांच्या देखील टेस्ट ज्या आहेत
त्यांचे जे सॅम्पल्स आहेत ते पुण्याला पाठवण्यात आलेले आहेत NIVकडं, आणि त्यानंतर त्याबाबतचे म्हणजे जो दुसरा खुलासा असेल किंवा जे स्पष्टीकरण असेल ते ICMR देईलच प्रामुख्यानं. पण महत्त्वाचं हेच आहे की ही ज्या बाळांना जी लागण झाली आहे ती सध्या व्यवस्थित आहे, त्यांची प्रकृती कुठलंही घाबरण्याचं कारण नाही. पण महत्त्वाचं हेच आहे की कोरोना काळामध्ये जशी आपण काळजी घेतलेली होती तशी काळजी आत्ता देखील पुन्हा एकदा घेणं गरजेचं आहे. हे 3 रुग्ण आत्ता सापडले आहेत, यापुढेही संख्या कदाचित वाढू शकते. मात्र प्रामुख्यानं सर्दी होणं, शिंका येणं, खोकला येणं किंवा घशामध्ये त्रास जाणवणं असे जे काही ह्या ज्या म्हणजे सिम्पटम्स जे आहेत ते सिम्पटम्स HMV व्हायरसचे आहेत. त्यामुळे तुम्हाला देखील याबाबत जर काही त्रास झाला तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच त्याबाबतीतली औषधं घ्या. मात्र सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं HMV व्हायरसची जी काही एक संकल्पना किंवा त्याचं जे मोठं एक संकट भारतावर येऊ शकतं असं जे काही सांगितलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या, घाबरून जाऊ नका, मात्र सावधगिरी देखील बाळगा. व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.